नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पात्र SSC GD 2025 मेडिकल आपलं सुरूच आहे. 12 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत आपलं मेडिकल असणार आहे. जवळपास आपलं 30 ते 40% मुलांचं मेडिकल झालेलं आहे आजपर्यंत. ठीक आहे. तर आपले अपडेट काय सेंटरवरचे म्हणजेच आपलं नागपूर, पुणे आणि नाशिक. ठीक आहे. किती मुलं पास झालेत आतापर्यंत, किती मुलं फेल झालेत, मेडिकल रिअली हार्ड होत आहे का मागच्या इयरच्या कम्पेअरमध्ये, सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे आपला कट ऑफचा काय सीन असणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. बरेचसे दिवस झाले व्हिडिओ मी टाकला नव्हता, शेड्यूल थोडं बिझी होतं त्यामुळे. ठीक आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत व्यवस्थित बघा. अजून पण ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपलं जे टेलिग्राम चॅनल होती त्यावरती रोज मुले अपडेट देतच होते आणि मी पण स्टार्टिंगचा जो पहिला आणि दुसरा दिवस होता त्याचा जो रिव्ह्यू होता तो आपला नागपूर सेंटर असो, पुणे असो किंवा नाशिक असो, तिन्ही सेंटरचा रिव्ह्यू मी टाकलेला होता. म्हणजेच आपली प्रोसिजर कशी फॉलो होत आहे सेंटरवरती, राहण्याचा कुठं व्यवस्था होत आहे. ठीक आहे. रिपोर्टिंग सकाळी कितीला होते, किती दिवस चालते, किती मुळे रिपोर्ट करते, सर्व गोष्टी. ठीक आहे. म्हणजे जर जनरल सांगायचं झालं तर ज्याचं अजून पुढे मेडिकल आहे त्यासाठी की म्हणजेच स्टार्टिंगला 100 मुले आणि 25 मुले 125 जणांचं रिपोर्टिंग होतं. ठीक आहे. तर त्यापैकी काही मुले अब्सेंट राहत होती आणि म्हणजे तेच की 125 जणांचं रिपोर्टिंग होतं प्रत्येक सेंटरवरती. ठीक आहे. त्यातील 100 मुले असतील आणि 25 मुली होत्या. ठीक आहे. तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती रोज मुले अपडेट देतच होती की भाई इतके पास झाले, आज इतके फेल झाले. ठीक आहे. त्याच्या बेसवर तो डाटा घेऊनच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगते. ठीक आहे. तर बघा, जे आपलं 21 नोव्हेंबर 2025 नाशिकचा हा अपडेट आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही 100पैकी 84 मुले प्रेझेंट होती. ठीक आहे. 100 हे मुले, फक्त मुलीचं नाही सांगितलं यामध्ये. त्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये झाले 7 मुले फेल. आता डॉक्युमेंटमध्ये फेल होण्याचं कारण बघू शकता तुम्ही. आता एक आपल्याकडं स्लिप आहे ज्या कॅन्डिडेटला ती भेटली होती. हे बघू शकता तुम्ही. ही कशाची शिफ्ट नाही, स्लिप. इट हॅज बीन नोटीस दॅट you are unable to produce the following documents at the time of document verification. Therefore, candidate been rejected. म्हणजे ही रिजेक्शन स्लिप आहे तुमची. ठीक आहे. रिजेक्शन काऊन झालं बा की इथे त्यांनी कारण दिलेलं आहे की तुमच्याकडं तुम्ही डोमिसाईल आम्हाला दाखवू शकले नाही. ठीक आहे. तर बघा, डॉक्युमेंट जर सांगायचं जर झालं तर तुमचे क्रुशियल डेटचा जो प्रॉब्लेम आहे आता त्याचं नक्की नाही आहे की काही जे सेंटर आहे आपले, काही सेंटरवर चालू देत आहे, काही सेंटरवर चालत नाही आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आपण काही नक्की सांगू शकत नाही की आपलं नक्की क्रुशियल डेटला प्रॉब्लेम येणार आहे का नाही. ठीक आहे. आता ते तुमच्या रिस्कवर आहे आणि तुमच्या सेंटरच्या म्हणजे तुमच्या सेंटरवर डिपेंड करेल ते सरळ की आपण फिट होतो आहे की नाही होते. ठीक आहे. आणि अजून डॉक्युमेंट जर सांगायचं झालं तर फक्त तुमचं जे नावात जर मिस्टेक असेल, नाव म्हणजे मेनली आपलं स्वतःचं नाव, त्यामध्ये भाई तुम्हाला ते रिजेक्शन स्लिप देण्याचं म्हणजे देऊ शकतात. स्वतःचं नाव जर काहीतरी चेंज असेल आणि तुम्हाला टाईम पण देतात त्यामध्ये, आय थिंक. ठीक आहे. नाही, डायरेक्ट रिजेक्शन स्लिप देणार नाही आहे. रिजेक्शन स्लिप या कॅन्डिडेटला दिली कारण की याच्याकडे डायरेक्ट डोमिसाईलच नव्हतं. ठीक आहे. जर नावामध्ये मिस्टेक असेल तिथं तुम्हाला ॲफिडेविट हजर करायला लावून 2-3 दिवस देत आहे. आणि म्हणजे तेच तुमचं आधार कार्डवरचं नाव, फॉर्म जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता त्यावरचं नाव आणि आपलं मार्कशीटचं नाव, ते पण आपलं स्वतःचं नाव, हे थोडं इम्पॉर्टंट आहे. बाकी एवढं तेवढं तर चालून जाते आणि तिच्यात म्हणजे बाकीचं चालूनच जाते. आणि हे जर असलं तर याला पण आपल्याला काहीतरी दिवस देतात आणि ॲफिडेविट बनवून तुम्ही परत सबमिट करू शकता. ठीक आहे. जर डॉक्युमेंट नसेलच काढेल तुम्ही तिथं प्रॉब्लेम येते. आणि कोणी EWS वाला म्हणा का क्रुशियल डेट असेल त्याला काही याच्यात URमध्ये काउंट करते. ठीक आहे. याची माहिती मला जास्त नाही आहे एवढी, त्याच्यामुळे मी एवढं क्लिअर नाही सांगू शकत तुम्हाला की कोणत्या सेंटरवर फिट करत हे नाही आहे. हे असं सेंटरवर डिपेंड करेल तुमच्या. ठीक आहे. तर आता एक डाटा बघू शकता तुम्ही. नाशिकचा मी सांगितलंच तुम्हाला. मेडिकल फिट किती झाले टोटल, मग 100पैकी आपले 7 जण डॉक्युमेंटमध्ये फेल झाले आणि 78 म्हणजे 7 जण मेडिकलमध्ये
सॉरी डॉक्युमेंटमध्ये फेल झाल्यानंतर 78 कॅन्डिडेट उरले, त्यापैकी भैया फक्त 31 जण मेडिकल फिट झालेत. आणि बघू शकता तुम्ही 47 जणांना रिमेडिकल दिलेलं आहे. म्हणजेच आता हे जेवढे जर अपडेट बघितले तर एवढं मी सांगू शकतो की मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये रिअली मेडिकल हार्ड होते तुमचं. ठीक आहे. जर जास्त सांगायचं झालं तर जे नाशिक सेंटर आहे, म्हणजे मला जेवढे अपडेट मिळाले त्याच्या बेसवर सांगते मी की नाशिक सेंटरचं थोडंफार अवघड होत आहे पुणे आणि नागपूरच्या कम्पेअरमध्ये. नाशिक सेंटर रिअली जास्त मुलं अनफिट करत आहे. ठीक आहे. तिथले बी ते एक डॉक्टर रॉबिन म्हणत आहे, आता ते कोणत्या सेंटरचे मला नाही कळालं, पण ते जास्त मुलाला अनफिट करत आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही 25-25ची बॅच एका डॉक्टरकडे असते, त्यापैकी फक्त 4 जण पोरं त्यांना फिट केले आणि 21 जण अनफिट केले. मग हे बघू शकता तुम्ही रेशो कुठं चालला आहे. ठीक आहे. त्यानंतर एक परत 13 तारीख म्हणजे आपले सेकंडच दिवस होतं वाटते, तर 100पैकी 77 जण म्हणजे डॉक्युमेंट नंतर आपल्याकडे उरलेले होते. डॉक्युमेंटमध्ये काही गेले असतील, आता हे व्यवस्थित माहिती नाही पाठवले मित्रांनी, परंतु 77 जण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर आपल्याकडे राहिले. तर त्यापैकी बघू शकता 30 जण फक्त फिट झाले आणि 47 रिमेडिकल झाले. म्हणजे रिमेडिकल फिट होण्यापेक्षा रिमेडिकल जास्त जणांना मिळते. ठीक आहे. आणि रिमेडिकलमध्ये बी किती पास होते परत वापस ते पण सांगतो मी. रिमेडिकल तुमचं तिथंच होते, 2 दिवसाचा तुम्हाला काहीतरी टाईम देते, 2 का 3 दिवस आय थिंक. तर रिमेडिकलमध्ये परत किती मुलं पास होते, कारण तसा बी आपला कॅन्डिडेट होता, त्याला रिमेडिकल मिळालेलं होतं. आणि तो रेशो सांगतोच मी तुम्हाला. आणि एक 18 तारीखचं बघून घ्या तुम्ही, सेंटर तर नाही सांगितलं आणि बहुतेक हे पुण्याचं सेंटर होतं. तर यामध्ये 100पैकी 52 जण आपले प्रेझेंट झाले, 92 प्रेझेंट होते आणि फक्त किती 52 जणांना रिमेडिकल आलं आणि किती जण फिट झाले, मग इथं 40 जण फिट झाले फक्त. तर जर विचार केला आपण रिमेडिकल, आता रिमेडिकलचं सांगायचंच राहिलं एक, हे बघू शकता तुम्ही, हे नाशिक सेंटरचं अपडेट आहे की त्या भाईला पण रिमेडिकल मिळालेलं होतं, पॉईंट DNSचा पॉईंट जो होता तो मिळालेला होता. तर त्यापैकी बघू शकता तुम्ही 15 तारीख नाशिकचं सेंटर आहे, 15 तारीखचं जे होतं रिमेडिकलसाठी रिमेडिकल 20 जणाचं जे रिमेडिकल होतं त्यापैकी फक्त 1 जणाला त्यांनी फिट केले, बाकीचे डायरेक्ट अनफिट. तुम्ही बघू शकता की रिमेडिकल बी जास्त मुलांना परत फिट करत नाही. ठीक आहे. आता हे डाटाचं जर तुम्ही म्हटलं, आता हे फिक्स नसतं डाटा, हे तुम्हाला पण समजलं असेल की प्रत्येक सेंटरवर डाटा वेगळा असते, प्रत्येक मुलाचा एक्सपिरियन्स वेगळा असते, सगळ्याचा अनुभवच्या बेसवर आपण एक म्हणजे फिक्स गोष्ट डिसाईड करू नाही शकत. परंतु फक्त एक आपण एवढं तरी म्हणू शकतो की मागच्या इयरच्या कम्पेअरमध्ये 2023-2024चं जे मेडिकल होत होतं आधीचं, एवढं स्ट्रिक्टली होत नव्हतं. क्रुशियल डेटचा बी एवढा प्रॉब्लेम येत नव्हता. पण ह्या वर्षी नक्कीच तुमचं मेडिकल हार्ड मागच्या इयरच्या कम्पेअरमध्ये होत आहे. ठीक आहे. तर याचा आता तुम्हाला असर कुठं पाहायला भेटणार आहे, आपला फायनल कट ऑफवरती. म्हणजेच कट ऑफसाठी आता तुम्ही बघा, मेडिकलसाठी तुमचे 2 ते 3 गुणा पोरं सध्या अवेलेबल होते. म्हणजे 3 गुणा कॅन्डिडेट्स मेडिकल आणि DVसाठी क्वालिफाय केलेले होते. ठीक आहे. तर त्यापैकी रेशो जर पकडला आपण 100पैकी फक्त 50 ते 55 मुलं फायनल फिट होते, मेडिकल म्हणा आणि DV सर्व धरून. म्हणजे जास्त मुलांना रिमेडिकल होते, रिमेडिकलमधून परत फिट होते. तर जर रेशो पकडला आपण तर 50% 50 ते 55% मुलं पास होते. म्हणजे हे 2 ते 3 जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे एका जागेसाठी आता किती मुलं सध्या 3 जण आहे. ठीक आहे. म्हणजे 3 जण तुमच्या एका जागेसाठी 3 मुलं फाईट करत आहे. आता त्यापैकी मेडिकलमध्ये 50% म्हणजे 3पैकी किती उरले, मग काही जागेवरती 1-2 असे कॅन्डिडेट उरले, काही ठिकाणी 1 बी उरू शकतं. म्हणजे असं नाही की डायरेक्ट प्रत्येक जागेवरती अलग अलग फाईट होणार आहे, असं ऑल ओव्हर काउंट करतात ते. पण रेशो बराचसा कमी झाला आपला. म्हणजे एका जागेसाठी तुमच्याकडे फक्त आता जवळपास पकडून चाला 1 ते 2 गुणा पोरं फक्त उरेल आहे. आता याच्यासाठी फक्त तुम्हाला एक फायनल कट ऑफ लावणं आहे. 1 ते 2 गुणा कॅन्डिडेट काढायसाठी तुमचा हा कट ऑफ लावण्यात येणार आहे. म्हणजे 1 ते 2 बी नाही म्हणू शकत तुम्ही, कारण की 2 जर पोरं असले त्यापैकी 1 तर सिलेक्ट होणारच आहे, फक्त एका जणाला उडवून पडेल. ठीक आहे. तर त्यासाठी तुमचा फायनल कट ऑफ इथं लावण्यात येणार आहे. आणि एक रिमेडिकलचं सांगायचं झालं कोणकोणते पॉईंट देते. DNSचा पॉईंट बऱ्याचशा मुलांना मिळाला आहे. बर्थ मार्क जे असते आपलं ते ओव्हरवेट असल्यावर बी पॉईंट भेटते ते. कलर ब्राईंडनेसचा बी बऱ्याचशा मुलांना आला आहे. त्यानंतर व्हेरिकोस व्हेन, नॉकनेन हे थोडे रेअर आहे, पण हे जे सांगितले मी हे जास्त मुलांना देते. आपला 6/6 तो पण पॉईंट देते. ठीक आहे. तर हे असं काहीतरी तुमचं अपडेट आहे.
आणि जर फायनल कट ऑफचं सांगायचं झालं तर नक्कीच यावरती मी एक म्हणजे पूर्ण ॲनालिसिस लागते. आता 2-3 दिवसाच्या अपडेटवरती आपण एक फायनल कट ऑफ नाही सांगू शकत. ठीक आहे, तुम्हाला बी समजलं असं. तुमच्या आता खुशीसाठी मी असं बी सांगू शकतो कट ऑफ कमी जाईल, पण तसं नाही. आपण चॅनलवरती व्यवस्थित सर्व गोष्टीचा अभ्यास करूनच व्हिडिओ टाकत असतो मी. पण फक्त एवढं म्हणू शकतो, आता जो कट ऑफ मी सांगितलेला होता तुम्हाला, हा कट ऑफ आता व्हिडिओ आपला याचा स्क्रीनशॉट तुम्ही लागलं तर काढूनच घ्या, काही विषय नाही तसा. की हा कट ऑफ मी मेडिकलचा सांगितला, म्हणजे हा मी तुमचा मेडिकलचा सध्याचा कट ऑफ आहे आणि हा तुमचा मी फायनल कट ऑफ सांगितलेला होता. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त 2 ते 3 मार्क तुमचं एक तर प्लस होऊ शकते, मायनस होऊ शकतात. तर आता आपली कंडिशन बघून मेडिकलची अजून बाकी आपलं मेडिकल अजून पूर्ण फक्त एवढं सांगू शकतो की जो आपला कट ऑफ मी सांगत होतो प्लस 2 ते 3 मार्क अजून वाढू शकते. फक्त इथं चान्सेस आहे, फक्त तुमचा कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, तर तुमचा कट ऑफ जो मी सांगितलेला होता आधीच त्यापेक्षा फक्त कमी जाण्याचे जास्त चान्सेस आहे, जास्त अजून वाढणार नाही. ठीक आहे, आणि यावरती अजून एक व्हिडिओ कट ऑफवरती जेव्हा तुमचं मेडिकल पूर्ण कॅन्डिडेटचं होणार आहे त्याच्याच बेसवर आपण फायनल कट ऑफ एक अंदाज लावू शकते. आता तरी फक्त कारण की कट ऑफचं मी सांगितलेलं का व्हिडिओमध्ये, कारण की मला टेलिग्रामवर बरेचसे मॅसेज येते की भाई एवढे मार्क आहे, होईल का मेडिकल फिट झालो अनफिट झालो जे असेल ते, तर एवढ्या जणांना रिप्लाय देणं पॉसिबल नसते. तर ठीक आहे, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलं ते की कट ऑफचं तुम्ही ताण घेऊ नका, फक्त तुम्ही मेडिकलवर फोकस करा. मेडिकल तुमचं काही पण करून पास करा, नंतरचं कट ऑफचं आपलं पाहूनच घेऊ आपण. ठीक आहे, आणि जे अनफिट झालेत आता ते तर व्हिडिओ बघणार नाही. जर बघत असेल कोणी तर नेक्स्ट आपली भरती आहे पुढं, त्याची तयारी चालूच राहते. हे गोष्टी चालूच राहतात, फिट अनफिट हे गोष्टी चालूच राहतात, याचं काही जास्त ताण घ्यायचा नसते. आणि जे पण ज्याचं मेडिकल बी पुढं असेल त्याने बी असं जास्त ताण घेऊ नका, कारण की हे आपल्या हातात नसते मेडिकल फिट होणं अनफिट होणं. ठीक आहे, तिथं जाऊन तुम्ही अनफिट झाले परत नाराज असाल, त्यामुळं एकदम फ्री माइंडेड जायचं की होईल तर होईल, नाही तर नाही. ज्याला रिअली पॉईंट आहे रिअली पॉईंट भेटत ते. मागच्या वेळेसारखं फिजिकल मेडिकल होत नाही आहे की पॉईंट नसला, पॉईंट असून बी आता प्रत्येक सेंटरवर ते म्हणजे सेंटरवर डिपेंड करते, काही वेळेस ते चालून बी जाते नाही बी चालून जात. त्यामुळे आपलं स्वतःचं मन प्रिपेअर करून द्यायचं आधीच की फिट तर फिट अनफिट तर अनफिट, जास्त लोड घ्यायचा नाही. ठीक आहे, हेच माझे सजेशन राहील तुमच्यासाठी. आणि नक्कीच आपला एक कट ऑफचा व्हिडिओ मी आणणार आहे, आणि काही असलं तर परत व्हिडिओ आणत असते. आणि टेलिग्राम चॅनल आहेच आपल्या अपडेटसाठी. आता रोज काय अपडेट पॉसिबल नाही की एवढं फिट झाले एवढं अनफिट झाले, त्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आय थिंक आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे डाऊट झालेच असतील बरेचसे क्लिअर. त्यानंतर एक व्हिडिओ येईल कट ऑफचा, तो बघा तुम्ही. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.